आता मी मागे तुम्हाला दाखवला होता नायलॉन साबुदाणा कसा तयार करायचा, हे रेसिपी दाखवली होती मी. आता हा कडक वाढलेला आहे. आता मी या तळून याचा चिवडा मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा प्रकारचा चिवडा कसं फुगतात हे नायलॉन साबुदाणा. आता तेल ठेवलेलं आहे मी. आता याचा चिवडा दाखवणार आहे. आता हे तेल कडकड झालेलं आहे. आता त्यामध्ये मी हे साबुदाणा घालून घेते तळायसाठी. हे असं छान फुगून राहिलेलं आहे. तळून घेते. तळून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे मगाशी. शेंगदाणे काढून घेते यामध्ये. शेंगदाणे जास्त गरम झाले होते ते, त्यावेळेस मी हे बटाट्याची शेव तळून घेते. हे मी आता सगळे तळून घेतलेले आहे. आलूचे चिप्स, शेंगदाणे, नायलॉन साबुदाणा. आता त्यामध्ये मी हे थोडं तिखट भुरकून घेते. थोडं मीठ, थोडी पिठी साखर. छान करून घेते. हा असा नायलॉन साबुदाण्याचा चिवडा फराळी मी तयार केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आवडला असेल तर.